वेलकम स्टुडंट. कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे के बी रोहमारे कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव आयोजित या ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये मी प्राध्यापक अभिजित वाघ पुन्हा एकदा तुमचे हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण बाजाराचे प्रकार, फर्म्स ऑफ मार्केट यामधील जो मक्तेदारी बाजार होता, मोनोपॉली कॉम्पिटिशन म्हणता येत नाही त्याला, मक्तेदारी बाजार, मक्तेदारी स्पर्धा नाहीये. लक्षात ठेवा, स्पर्धा जर होत असेल तर तिथे स्पर्धक येतो. आणि आपण पाहिलेलं आहे मक्तेदारी बाजारात स्पर्धक असतो का? विक्रेत्यांना नाही. विक्रेता हा एकच असतो. ग्राहक असंख्य असतात परंतु विक्रेता एक असतो. त्याच्याकडे असणारी वस्तू ही बाजारात त्या वस्तूला पर्यायच नसतो. म्हणजे ती वस्तू घ्या किंवा त्या वस्तू वाचून वंचित राहा, अशा प्रकारची परिस्थिती मक्तेदारी बाजारात असते. म्हणून मक्तेदारी बाजारात जर आपण पाहिलं की एकच विक्रेता, त्यानंतर पर्यायी वस्तूंचा अभाव, त्यानंतर पुढे पाहिलं तर आपण प्रवेशावर निर्बंध, प्रवेशावर नॅचरली किंवा कायदे करून, नैसर्गिकरित्या किंवा कायदे करूनही निर्बंधने लादली जातात. मग त्यामध्ये आपण आखाती देशांचं उदाहरण पाहिलं होतं. तिथे तेलाच्या बाबतीत नॅचरल मोनोपॉली आहे. त्यानंतर पेटेंट, कॉपीराइट्स या संदर्भात जे रिस्ट्रिक्शन आहे ते आपण पाहिले होते. त्यानंतर पुढे पाहिलं होतं बाजार पुरवठ्यावर पूर्ण नियंत्रण. मक्तेदार एकच विक्रेता असल्यामुळे त्याचं संपूर्ण बाजाराच्या पुरवठ्यावर नियंत्रण असतं. किती वस्तू विक्रीसाठी न्यायच्या, किती किमतीला विकायच्या, हे सर्वस्वी मक्तेदार ठरवत असतो. म्हणूनच मक्तेदार हा प्राइज मेकर असतो, किंमत करता असतो. तो प्राइज टेकर नसतो. किंमत करता आणि किंमत स्वीकारता काय फरक आहे? किंमत करता जो किंमत स्वतः फायनल करतो, आणि किंमत स्वीकारता जी किंमत बाजार यंत्रणेमार्फत, म्हणजेच ॲग्रिगेट डिमांड आणि ॲग्रिगेट सप्लाय यांच्या इंटरसेक्शनने जी किंमत डिफाईन होते किंवा जी किंमत ठरते, ती किंमत स्वीकारणारी व्यक्ती, तिला तुम्ही म्हणतात किंमत स्वीकारता, प्राइज टेकर. तर अशा प्रकारे मक्तेदारी बाजारात मक्तेदार हा प्राइज मेकर असतो. त्यानंतर पुढे मूल्यभेद ही एक महत्त्वाची कन्सेप्ट पाहिली होती आपण. प्राइस डिस्क्रिमिनेशन. व्हॉट इज प्राइस डिस्क्रिमिनेशन? मूल्यभेद म्हणजे काय? संकल्पना बहुतेक वेळेस विचारण्यात आलेली आहे आणि याही वर्षी तुम्हाला 2 मार्काला तरी ही संकल्पना असणार आहे. म्हणजे मूल्यभेद ही संकल्पना काय आहे जेव्हा बाजारात एक विक्रेता एकच वस्तू किंवा सेवा वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळ्या किमतीला विकतो, त्याला तुम्ही म्हणतात मूल्यभेद. त्याचं उदाहरण पाहिलं होतं आपण. डॉक्टर असेल, गरीब लोकांकडून कमी पैसे घेतात आणि श्रीमंत लोकांकडून जास्त पैसे घेतात. त्यानंतर इलेक्ट्रिसिटी बिलचं पाहिलं होतं की पर्टिक्युलर हाऊस होल्ड युजेससाठी जो युनिट दर आहे तो कमी आहे, कमर्शियल युजेससाठी जो युनिट दर आहे तो जास्त आहे. म्हणजेच इलेक्ट्रिसिटी ही सेवा एकच आहे, पण त्याचं जे मूल्य आहे ते वेगवेगळ्या ग्राहकांकडून वेगवेगळ्या स्वरूपात घेतलं जातं. पहा, कम्युनिकेशनच्या बाबतीत यापूर्वीच्या काही कधी कधी BSNL सुरुवातीला BSNLला रविवारी जर तुम्ही कॉल केले तर 60% रेट रिड्यूस केला जात होता. म्हणजे जिथे 1 रुपया लागत होता तिथे 60च पैसे लागत होते. म्हणजे सेवा एकच, पण पर्टिक्युलर दिवसाला ती सेवा काय केलेली होती, त्या सेवेचं मूल्य कमी केलेलं होतं. जसं नंतर ज्या आयडिया, एअरटेल सारख्या कंपन्या आल्या त्यांनी काय केलं की नाईट पॅक चालू केले. म्हणजे दिवसभर वेगळा रेट आणि नाईट पॅकला कमी रेट. म्हणजे हे प्राइस डिस्क्रिमिनेशन आहे. वेगवेगळ्या प्रकारचं प्राइस डिस्क्रिमिनेशन तुम्ही भविष्यामध्ये सेकंड इयरला जर गेलात, फर्स्ट इयर सेकंड इयरला, त्यावेळेस तुम्हाला प्राइस डिस्क्रिमिनेशन हे वेगवेगळ्या प्रकारचं 3 प्रकारचं आहे. फर्स्ट डिग्री प्राइस डिस्क्रिमिनेशन, सेकंड डिग्री प्राइस डिस्क्रिमिनेशन अँड थर्ड डिग्री प्राइस डिस्क्रिमिनेशन. फर्स्ट डिग्रीमध्ये काय आहे तर व्यक्तीमध्ये मूल्यभेद केला जातो. त्यानंतर सेकंड डिग्रीमध्ये ठिकाणामध्ये मूल्यभेद केला जातो आणि थर्ड डिग्रीमध्ये समूहामध्ये मूल्यभेद केला जातो. तर अशा प्रकारे हे विस्तारित प्रमाणावर तुम्ही पुढे अभ्यासणार आहात. आत्ता फक्त महत्त्वाचं काय आहे, मूल्यभेद. जेव्हा एक विक्रेता एकाच वस्तूची किंवा सेवांची वेगवेगळ्या ग्राहकांकडून वेगवेगळी किंमत आकारतो, त्याला तुम्ही म्हणतात मूल्यभेद. ठीक आहे. त्यानंतर पुढे पाहिलं तर आपण उद्योग समूह हाच उद्योग.
मक्तेदारी बाजारात उद्योग समूह हाच उद्योग असतो, कारण की दुसरा प्रतिस्पर्धीच नाहीये, त्याला लक्षात ठेवा, कॉम्पिटिटर नाहीये. मग त्याचा उद्योग हाच एक प्रकारे काय असणार आहे, उद्योग समूह. त्यानंतर पहा, आता आपण नवीन बाजार अभ्यासणार आहोत, त्याला तुम्ही म्हणतात ओलिगोपॉली, म्हणजेच अल्प जनाधिकार किंवा अल्पाधिकार. अल्पजनाधिकार म्हणजेच काय की फ्यू सेलर आहे, ज्याच्यामध्ये खूप थोडे विक्रेते आहे, जे बोटावर मोजता येतील एवढे विक्रेते आहे, अशा विक्रेत्यांचा तो बाजार आहे. मग आता अल्पजनाधिकारमध्ये ओलिगोला तुम्ही म्हणतात अल्पसंख्या, आणि पॉलीज म्हणजे विक्रेते, म्हणजे एकदम कमी विक्रेते असलेला बाजार. म्हणजे ज्या बाजारात विक्रेत्यांची संख्या ही बोटावर मोजता येईल इतकी असते, अशा बाजाराला तुम्ही अल्पजनाधिकाराचा बाजार असे म्हणतात. मग आता हा जो बाजार आहे, मग ओलिगोपॉलीचा किंवा अल्पजनाधिकारा, त्याला तुमच्या पुस्तकामध्ये अल्पाधिकार असं नाव दिलेलं आहे, त्याला तुम्ही अल्पजनाधिकार असं देखील म्हणतात. मग आता ओलिगोपॉली मार्केट काय आहे पहा, एक सिंपल डेफिनेशन केलेली आहे. ज्या बाजारात काही विक्रेते एकजिन्सी वस्तूंची किंवा विभेदी वस्तूंचे उत्पादन करतात. एकजिन्सी वस्तू किंवा विभेदी म्हणजे भिन्न असलेल्या, मग त्या ब्रँड नेमने भिन्न असतात, लक्षात ठेवा. फॉर एक्झाम्पल, कम्युनिकेशनसाठी ज्या काही कंपन्या आहेत पहा, सर्व प्रोव्हाइड काय करतात, सेवा कम्युनिकेशनची, पण कंपन्या वेगवेगळ्या आहे. मग आता पहा, त्याचं जर उदाहरण घेतलं तुम्ही, जिओ असेल, एअरटेल असेल, आयडिया असेल, त्यानंतर BSNL असेल, या वेगवेगळ्या कंपन्या आहे. पण जर तुम्ही काउंट करायचं ठरवलं की कम्युनिकेशनमध्ये भारतामध्ये सध्या अस्तित्वात असलेल्या कंपन्या, तर त्या तुम्ही नक्कीच काउंट करू शकतात, म्हणजे सांगू शकतात तुम्ही की हातावर मोजता येतील एवढ्या त्या कंपन्या असतात. म्हणजे लार्ज नंबर ऑफ सेलर्स नाही, इथे फ्यू सेलर्स आहे, थोडे विक्रेते. मग आता हे थोडे विक्रेते कशा प्रकारे हा ओलिगोपॉलीचा मार्केट रन करतात, मग त्या ओलिगोपॉली मार्केटचं अल्पजनाधिकार बाजाराची वैशिष्ट्ये काय काय आहेत, तर सर्वात पहिलं वैशिष्ट्य आहे पहा, काही विक्रेते, फ्यू सेलर. अल्पजनाधिकार बाजारामध्ये खूप थोडे विक्रेते असतात. मग हे थोडे विक्रेते असल्यामुळे परस्परावर अवलंबित्व असतं त्यांचं, इंटरडिपेंडन्सी. प्रत्येक विक्रेता हा समोरच्या विक्रेत्याच्या स्ट्रॅटेजीचा विचार करून आपली स्ट्रॅटेजी ठरवत असतो. म्हणजे समोरचा विक्रेता काय करेल, एक सिंपल उदाहरण देतो पहा. जर बाजारामध्ये किंवा एखादं पर्टिक्युलर प्लेस आहे, तिथे दोन विक्रेते शेजारीच बसलेले आहे, दोघांकडेही सारख्या वस्तू आहेत. मग दोघांकडेही सारख्याच स्वरूपाच्या वस्तू असतील आणि दोघांना त्या वस्तू लवकरात लवकर विकायच्या आहे, अशा वेळेस त्यांनी जर प्राइस कॉम्पिटिशन केली, एखाद्या विक्रेत्याने वस्तू कमी केली, वस्तूची किंमत कमी केली, नक्कीच त्याचा परिणाम दुसऱ्या विक्रेत्यावर पण होतो. दुसरा विक्रेताही काय विचार करतो, त्याने कमी केली, आपणही कमी करू. पण ते विक्रेते जर सुज्ञ असतील तर ते विक्रेते प्राइस कॉम्पिटिशन करणार नाही. प्राइस कॉम्पिटिशन जर केली, किंमत स्पर्धा जर केली, तर त्या किंमत स्पर्धेचा तोटा हा सर्वस्वी विक्रेत्याला सहन करावा लागतो. त्याच्यामुळे ते प्राइस कॉम्पिटिशन करत नाही. मग ते काय करतात, ॲडव्हर्टाइजमेंटचा वापर करतात, जाहिरातीचा वापर करतात. आपलं प्रोडक्ट इतरांपेक्षा वेगळं कसं आहे हे दाखविण्यासाठी प्रोडक्ट डिफरन्सिएशन, वस्तुभेद ही संकल्पना ते रन करतात. आता पहा, कोल्ड्रिंक्सच्या वेगवेगळ्या कंपन्या आहेत, पण मग कोल्ड्रिंक्सचा, आता समजा कोल्ड्रिंक्सचा खप वाढवण्यासाठी ते काय करतात, जाहिरातीमध्ये, आता सलमान खान आहे, सलमान खानच्या हातामध्ये थम्सअपची बॉटल दिली. मग सलमान खान काय म्हणतो, थम्सअप डर क्या, काय आज कुछ तूफानी करते, मग ते थम्सअप पिला. किंवा मग ऋतिक रोशनच्या हातामध्ये 7 अपची बॉटल दिली किंवा माउंटन ड्यूची बॉटल दिली, मग तो म्हणतो डर के आगे जीते. मग त्यांना फॉलो करणारे, त्या हिरोला फॉलो करणारे जे फॉलोअर्स असतात, ते काय विचार करतात, चला सलमान खान थम्सअप पितो, आपण पण थम्सअप. मग हे ॲडव्हर्टाइजमेंटचा फंडा आहे पहा, की जाहिरात करून लोकांना किंवा त्या विक्रेत्यांना आकर्षित केलं जातं. आणि इथे या विक्रेत्यांचा मूळ उद्देश असतो सेल्स मॅक्झिमायझेशन. लक्षात ठेवा,
अल्पजनाधिकार बाजारामध्ये विक्रीचं महत्तमीकरण कसं करता येईल हे पाहिलं जातं. प्राईस कॉम्पिटिशन इथे केली जात नाही, तर इथे वस्तुभेद केला जातो. त्यानंतर पहा आता मग फ्यू सेलर आहे, जसं तुम्हाला सांगितलं मी कम्युनिकेशनच्या बाबतीतही सेलर थोडे आहे, कोल्ड्रिंक्स असतील कोल्ड्रिंक्सच्या बाबतीतही सेलर थोडे आहे. तुम्ही काउंट करू शकतात, तुम्ही सांगू शकतात की इतके इतके सेलर आहे. नेटवर सर्च केलं की कोल्ड्रिंकच्या कंपन्या किती आहेत हे तुम्हाला सहज सांगता येईल. त्यानंतर पुढे पहा परस्परावलंबन. हां, तुम्हाला सांगितलं मी इंटरडिपेंडन्सी. कुठलाही विक्रेता आपली स्ट्रॅटेजी ठरवताना समोरचा विक्रेता काय स्ट्रॅटेजी यूज करतोय ते पाहत असतो. जर समोर दोघांनी प्राईस कॉम्पिटिशन केलं तर मग त्याचा तोटा दोघांना होणार आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे विक्रेते, अल्पजनाधिकार बाजारातील विक्रेते किंमत स्पर्धा करत नाही. मग ते कार्टियल करतात, दोघंही संगनमताने एकच किंमत ठरवतात आणि आपली किंमत ही समोरच्याची किमतीच्या समानच ठेवण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरून किंमत आणि मागणी यांचा संबंध तुम्हाला माहिती आहे. किंमत वाढली, मागणी काय होणार आहे, कमी होणार आहे. आणि किंमत कमी केली तर मागणी वाढणार आहे. शेजारी शेजारी दोन विक्रेते बसलेले आहे, एकाने जरी किंमत कमी केली त्याची मागणी काय होऊन जाते, वाढून जाते. पण मग त्याने किंमत कमी केली तर त्याचा परिणाम म्हणून दुसरा विक्रेता नक्कीच किंमत कमी करू शकतो, लक्षात ठेवा. पण एखाद्या विक्रेत्याने किंमत वाढवली तर दुसरा विक्रेता वाढवेलच अशी शाश्वती देता येत नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, अल्पजनाधिकार बाजारामध्ये इंटरडिपेंडन्सी, परस्परावलंबन हे निदर्शनास येतं. त्यानंतर पुढे आहे पहा जाहिरात, ॲडव्हर्टाइजमेंट. सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की तुमच्याकडे खूप सुंदर वस्तू आहे पण ती वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचलीच नाही, त्या ग्राहकांना त्या वस्तूबद्दल इन्फॉर्मेशनच मिळाली नाही, तर त्या वस्तूची विक्री होणार नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, अल्पजनाधिकार बाजारात सर्वात महत्त्व दिलं जातं जाहिरातीला. प्रोडक्ट डिफरन्सिएशन, वस्तुभेद हा जाहिरातीच्या माध्यमातून करवला जातो. मग आपली वस्तू इतरांपेक्षा भिन्न कशी आहे, आता सिंपल उदाहरण देतो तुम्हाला. रेनॉल पेनची जाहिरात येत होती. रेनॉल पेन 10 किलोमीटर तक चलता है, ही जाहिरात येत होती. आता प्रॉपरली सांगा, कोणी चालून पाहिलं आहे का? नाही, नक्कीच नाही. 10 किलोमीटरपर्यंत तो रेनॉल पेन तुम्ही चालून पाहणार नाही. पण ती जाहिरात आहे, जाहिरातीवर तुम्ही विश्वास ठेवतात की चला आपल्या समोर पुटअप होत आहे, मग तुम्ही काय म्हणतात, ठीक आहे चालत असेल, चांगला कंपनीचा पेन. मग अशा प्रकारे जाहिरात करून आपलं प्रोडक्ट इतरांपेक्षा वेगळं दाखवून त्याचं सेल्स मॅक्झिमायझेशन, विक्रीचं महत्तमीकरण करण्याचा प्रयत्न विक्रेत्यांकडनं केला जातो. तर जाहिरात हे एक अल्पजनाधिकार बाजारातील महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर पुढे आहे पहा प्रवेशावर निर्बंध. अल्पजनाधिकार बाजारात प्रवेशावर निर्बंध असतात, मग ते कायदेशीररित्या केले जातात. कारण की अल्पजनाधिकार बाजारामध्ये ज्या काही सर्व्हिसेस तुम्ही प्रोव्हाइड करणार आहे, ज्या काही वस्तू तुम्ही देणार आहे, अशा वस्तूंच्या किंवा सेवांच्या विक्रीसाठी तुम्हाला शासनाकडून लायसन घेणं गरजेचं असतं. आणि ते लायसन मिळविल्यानंतर तुम्हाला त्या विक्रीचा अधिकार प्राप्त होत असतो. त्यामुळे सहज त्या मार्केटमध्ये जाणं तुम्हाला शक्य होत नसतं. त्यासाठी शासनाने नियम व अटी ठरवलेल्या आहे आणि त्या नियमात तुम्ही बसत असाल तरच तुम्हाला ती वस्तू विक्री करण्याचा अधिकार प्राप्त होतो. त्यामुळे अल्पजनाधिकार बाजारामध्ये प्रवेशावर बंधने असतात. त्यानंतर पुढे पहा समानतेचा अभाव, सिमिलॅरिटी नसते. वेगवेगळ्या वस्तू वेगवेगळ्या दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. मग ब्रँड नेमनुसार किंवा रंगरूप आकारामध्ये बदल घडवून त्या वस्तूंचा वस्तुभेद घडविला जातो. पहा वस्तुभेद, प्रोडक्ट डिफरन्सिएशन काय संकल्पना आहे, आपली वस्तू इतरांपेक्षा भिन्न कशी आहे हे दाखविण्याचा केलेला प्रयत्न, त्याला तुम्ही म्हणतात प्रोडक्ट डिफरन्सिएशन, वस्तुभेद. आणि वस्तुभेद ही संकल्पना अल्पजनाधिकार बाजारामध्ये महत्त्वाची आहे. लक्स साबण ऐश्वर्या रायच्या हातात दिला, मग ऐश्वर्या राय म्हणते मेरी ब्युटी का राज है लक्स साबण. आता तुम्ही बघितलंय का ती ऐश्वर्या राय लक्स साबण वापरते का? नाही, फक्त काय ते ॲडव्हर्टाइजमेंट केली. मग ती ॲडव्हर्टाइजमेंट करण्याचं कारण काय आहे की ती वस्तू एका सुंदर अभिनेत्रीने वापरली म्हणजे मग
तिला तिचे इफेक्ट मिळाले, आपल्यालाही मिळू शकतात, म्हणून आपण तिला फॉलो करतो. म्हणजे प्रोडक्ट डिफरन्सिएशन कसं केलं आहे. कधी कधी पॅकिंग, आकर्षक पॅकिंग दिल्या जातात आणि प्रोडक्ट डिफरन्सिएशन केलं जातं. कधी कधी त्याच्यावर ऑफर्स दिल्या जातात, बाय वन गेट वन फ्री, एक घ्या एक फुकट मिळवा. मग त्यामुळे सुद्धा काय होतं, प्रोडक्ट डिफरन्सिएशन होतं. मग असं प्रोडक्ट डिफरन्सिएशन वेगवेगळ्या प्रकारे घडवून आणलं जातं. म्हणून इथे समानतेचा अभाव निदर्शनास येतो. त्यानंतर पुढे अनिश्चितता, अनसर्टन्टी आहे. अल्पजनाधिकार बाजारात समोरचे जो विक्रेता आहे त्याची स्ट्रॅटेजी कधी काय असेल हे आपणास सांगता येत नाही. सर्वात महत्त्वाचं उदाहरण तुम्हाला जिओ कम्युनिकेशनचं देता येईल, की जिओने सुरुवातीला ज्यावेळेस लॉन्च झालं त्यांनी खूप चांगल्या प्रकारच्या ऑफर दिल्या, ते पण फ्री ऑफ कॉस्ट ऑफर दिले. मग त्यावेळेस इतर ज्या कंपन्या होत्या त्यांनी सुद्धा जिओला फॉलो करणं गरजेचं होतं. पण त्यांना वाटलं की त्यांची स्ट्रॅटेजी काय होती की जिओ नंतर भविष्यात किमती वाढवणारच आहे. मग ते तोपर्यंत स्टेबल राहिले, जोपर्यंत जिओ त्यांचे प्लॅन पुढे रन करत नाही तोपर्यंत बाकीच्या कंपन्या स्टेबल राहिल्या. पण नंतर ज्यावेळेस जिओने सेल्स मॅक्झिमायझेशन केलं, विक्रीचं महत्तमीकरण केलं, म्हणजेच काय केलं की जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत ती जिओचे सिम पोहोचवले, त्यानंतर त्यांनी त्यांची स्ट्रॅटेजी काय केली, बदलवली. त्यानंतर त्यांनी कमर्शियल व्ह्यू वापरला. लक्षात ठेवा, मार्केट स्टडी, अर्थशास्त्राचे विद्यार्थी आहात तुम्ही, बाजारात काय होतं काय नाही होत या संदर्भात माहिती घेणं तुम्हाला गरजेचं आहे. आता कम्युनिकेशनच्या बाबतीत आता तुम्ही सुद्धा पहा की या इंटरनेटच्या सुविधा वापरताय. 4G नेटवर्क जिओने सर्वात पहिलं लॉन्च केलं, जिओने ते पण फुकट दिलं. त्यामुळे सर्वात जास्त कल ग्राहकांचा काय राहिला की त्या नेटवर्कच्या पर्चेसिंगकडे. सुरुवातीला फ्री ऑफ कॉस्ट होता, आता तुम्ही जास्तीत जास्त पैसे. लक्षात ठेवा, जर यापूर्वीचा काळ पाहिला तर रिचार्जसाठी 100 रुपये महिन्याला तुम्ही खूप मॅक्झिमम अमाऊंट वाटत होती. पण आज तुम्ही काय करताय, 555 रुपयाचं रिचार्ज 3 महिन्यांसाठी वापरताय. मग ही स्ट्रॅटेजी कशी बदलली, ज्यावेळेस मार्केट ॲक्वायर केलं, लोकांना त्याची सवय झाली आणि सवयीनंतर मग त्यांनी काय केलं, लोकांच्या खिशातला पैसा हळूहळू काढून घेतला. तर ही असते अल्पजनाधिकार बाजाराची स्ट्रॅटेजी. आधी सेल्स मॅक्झिमायझेशन करायचं आणि ते सेल्स मॅक्झिमायझेशन झाल्यानंतर प्रॉफिट मॅक्झिमायझेशन ॲटोमॅटिकली होत असतं. तर अशा प्रकारे अल्पजनाधिकार बाजारा संदर्भात आपण आजच्या लेक्चरला माहिती पाहिली. अ फ्यू सेलर इन द मार्केट, बाजारामध्ये खूप थोडे विक्रेते असतात आणि जे बाजारावर त्या विक्रेत्यांचं ते विक्रेते एकमेकांवर अवलंबून असतात, एकमेकांच्या स्ट्रॅटेजीवर अवलंबून असतात. तर अशा प्रकारचा हा अल्पजनाधिकार बाजार. लेक्चर काळजीपूर्वक पाहिलं त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. लेक्चर समजलं असेल किंवा समजलं नसेल, जो भाग समजला नसेल तो यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये क्वेश्चनच्या स्वरूपात पोस्ट करा. त्याचबरोबर लेक्चरमध्ये काही कन्सेप्ट सांगितला, काही पॉईंट सांगितले, ते देखील यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये पोस्ट करा. लेक्चर स्टार्ट टू एंड पाहिलं त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.